कोणीतरी आलं. जय गुरु मॅडम. जय गुरु शुभाई ताई. आवाज येतोय? जय गुरु. हो, येतोय आवाज. हा. हे तुमचं नाव तुम्हीच लिहिलं का याच्यावरती फोनवरती? कशावर? हा. दिसतंय तुमचं नाव समोर तुम्हीच लिहिलं का फोनमध्ये? नाही. अच्छा. SHUN झालं ते. हो, नाही नाही, मी नाही लिहिलं. हो, असं काय शून्य. झालं? अजून कुणी आलं नाही? आले नाहीत अजून. आलं पल्लड. तुमचा नंबर जय 2 गुरु. जय गुरु. हा. आज नंबर 2. काय झालं? वा. ट्रॅफिक जास्त आले का होतं हो. महत्वाचे लोक आले. का? ते आज काय ट्रॅफिक जास्त होते का म्हणलं तुम्हाला पल्लवी ताई ना? हा, ट्रॅफिक. हो ना, ट्रॅफिक जॅम होता. बोला. हम्म. काय करायचं, सुरू अजून करायचं? कोण? हो, अजून कोण येतील? हा, येतील हळूहळू. आता काय, अश्विनी येईल. या येतील, लक्ष्मीताई येतील. लक्ष्मीताई तरी यायला पाहिजे. अश्विन यायला वेळ सुरू लागतो. करा. हा, ते तर सुरू करू आधीचे आपण. आधीची 2 वाक्य घेऊन सुरू करा. हा. मी काय केलं याच्यामध्ये आज ते हा. मराठी वाक्य जे राहिले ते टाकून दिले ते. बर 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 त्यामुळे आपण पहिल्यापासून सुरुवात करू त्याला. हे सुरुवातीचं जे आहे बर. ते फक्त हेच आहे. स्वामी भक्ताचं काय हो अर्थ हो आहे, पन्नास त्याचं काय नाही घेतलं चालतं. हो हे प्रथम दृश्य इथून वाचा सुरुवात करू आपण. पहिला मी हो. वाचतो. रात्री समयो वर्तते, म्हणजे रात्रीची वेळ आहे. हम्म. पलंके उदय सिंह स्वप्ने अस्ति. पलंके म्हणजे पलंगावर, सप्तमी. हम्म. उदय सिंह नावाचा एक लहान मुलगा. स्वप म्हणजे झोपणे. त्याचं स्वप्न झालं सप्तमीमध्ये, झोपला. अस्ति भूतकाळ आहे ते. अस्ति म्हणजे आहे, झोपला आहे. आणि त्याची दाई जी आहे पन्नाधात्री, स्वशिशु क्रोडे आदाय पल्लस्य समीपे एव उपविष्टा विचारयती. त्याची पन्नाधात्री जी दाई आहे ती काय करते, स्वशिशु म्हणजे स्वतःच्या बाळाला, क्रोडे क्रोडे म्हणजे मांडीवर, उशीत, आदाय म्हणजे घेऊन, पल्यस्य म्हणजे हे जे पल्यंक आहे त्याचं पल्यस्य म्हणजे पलंगाच्या, समीपे शेष्टे. जवळच, समीपे एव जवळच, उपविष्टा बसून, विचारयती विचार करते आहे. हम्म. तर हे याचं मराठीमध्ये अर्थ काल नव्हता, तो लिहून काढला इथे. हा. हे पहिले आहे. याचे शब्दार्थ आहेत रात्री समय, रात्रीची वेळ. षष्ठी तत्पुरुष आहे हे. वर्तते. सगळे नाही वाचले तरी चालेल. चालेल तुम्ही ना? ती हा, PDF शेअर हा. करणार, आणि हे कालचं पीडीएफ झालेलं आहे. पीडीएफ आहेच आहे. हा, हा तेच म्हणजे काय तसं यामध्ये फार काय वेगळं नाही. क्रोडे जे आहे, हा हो. क्रोडे हे क्रोड पासून झालेलं आहे. हा. मांडी किंवा कूस, त्याच्यावर कुशीत किंवा मांडीवर. हम्म. स्वशिशु स्वतःचं मूल. स्वप्ने हे स्वप पासून आहे, स्वप्न नाही, स्वप पासून येते. स्वप आकारान पुल्लिंगी. आदाय म्हणजे घेऊन. बाकी ठीक आहे. बाकी उपविष्टा म्हणजे बसलेली, विचार करा. हम्म. आता इथून पुढे एक एक जण वाचू आपण. लक्ष्मीताई आहात का तुम्ही? हे वाक्य वाचायचं, याचा अर्थ पण खाली दिलाय, तो अर्थ पण वाचायचा. आणि तुम्हाला वाटलं तर शब्द पण वाचा खाली.
लक्ष्मीताई आवाज येतोय? गुड इव्हनिंग लक्ष्मीताई. नाही वाटत. म्यूट केलंय. हा, शुभांगीताई, म्यूट. हे तुम्ही वाचा पहिला संवाद. हो. कुस्वप्नम इव दृष्ट्वा उत्थाय, म्हणजे ब्रॅकेटमध्ये आहे. हो. अम्ब अम्ब यदि सरदारः श्वः प्रभाते महाराजं विक्रमं न मुक्तं करिष्यन्ति तदा किं भविष्यति. आता ह्याचं खाली दिलंय उदयसिंह कुस्वप्न म्हणजे चांगलं नसेल स्वप्न, ते वाईट स्वप्न पाहून उठून आई आई असे बोलतोय किंवा ओरडतोय म्हणा किंवा बोलतोय. जर सरदारांनी उद्या सकाळी महाराज विक्रमाला सोडलं नाही तर काय होईल असं विचारतायत उदयसिंह. कुस्वप्नम म्हणजे वाईट स्वप्न, अकारांत नपुंसकलिंगी द्वितीय एकवचन कर्म, त्याचा अर्थ वाईट स्वप्न. अजून इव पुढे पुढे नाही बघा वाचा वाटतं का पुढे काही अवघड वाटतं काही? इव दृष्ट्वा नाही तसं तरी साधे उत्थाय, शब्द. उत्थाय एक आहे तो हं. उद पासून झालेला हं. तो सात उद उपसकला त्याला उत्थाय म्हणजे उठून. उठून. हा, अंब अंब म्हणजे आईला अंब म्हणतात ते. म्हणजे आईला आकारांत. यदि अव्यय माहिती आपल्याला. सरदार हा हे बहुवचन आहे. इव म्हणजे सारखे ना? इव म्हणजे इव सारखे. म्हणजे सारखे. इव म्हणजे सारखे. इकडं वेगळं दिले, प्रमाणे दिले, प्रमाणे दिले. प्रमाणे किंवा सारखे याच्या प्रमाणे. नाही. हो, म्हणजे अर्थ वेगळा होतो. याच्याप्रमाणे सारखे दोन वाईट स्वप्नासारखे बघितले आणि मग स्वप्नासारखं पाहून उठून बोलला असं ना. सरदार हा बहुवचन आहे. श्वः प्रभाते महाराजम विक्रमम न मुक्तम मुक्त करिष्यन्ति माहिती, तदा माहिती, किम माहिती, भविष्यती माहिती. आता पन्ना कोण वाचेल पुढे? तुम्ही वाचता अश्विनीताई? हा, वाचते. अरे किम त्वम इदानीमपि न सुप्तः महाराज श्वः अवश्यं मुक्तः भविष्यति यदि अधिकं जागरिष्यसि तर्हि अस्वस्थः भविष्यसि निश्चिन्तं स्वपिहि तावत्. म्हणजे अरे तू अजूनही झोपला नाहीस का? महाराज उद्या नक्की सुटतील. जर तू जास्त जागा राहिलास तर अस्वस्थ होशील. निश्चित झोप आता. काही शब्दार्थ म्हणायचंय का? आजारी, अस्वस्थ. अस्वस्थ, आजारी. आजारी होशील. अस्वस्थचा मराठीत अर्थ आजारी, म्हणजे मराठीतल्या सारखा इकडे नाहीये. निश्चिंत झोप आता. सोपी ही म्हणजे झोप ना. सोपी ही म्हणजे झोप. आता इथे काही शब्द बघायचे का तुम्हाला? काही वेगळे वाटतात काही? सोप धातू. ओके. अस्वस्थ आजारी, अस्वस्थ. निश्चिंतम अव्यय आहे. सोपी म्हणजे झोप. झोपचं हे लोट लकार आहे, आज्ञार्थी. तोपर्यंत. लक्ष्मी ते आल्या वाटतं. मी आहे. हो, आता आवाज आला. मग विचारायचं तुम्हाला वाचण्यासाठी दिलीप भाऊ. ओके. तिसरं वाजता. हो. संवाद 3 उदयसिंह संतोष प्राप्य यद आज्ञापयसि अम्ब तद अहम स्वीकरोमि एवमेव दुःस्वप्नः आयातः आसीत्. उदयसिंह, समाधान मिळवून तू जी आज्ञा देतेस आई ती मी स्वीकारतो, पण एक वाईट स्वप्न आले होते. मी झोपतो. सोपी मी अहम. न कळलेला वेगळा काही शब्द वाटतो का काही? ह्याच्यात काही सिंपल आहे. काय सांग? संतोषम
प्राप्य हा प्राप्य प्र उपसर्ग लागला तिकडे. ओके. मिळवून. हा तर इकडे ये- इकडे स्वपी ही म्हणजे आज्ञार्थी पण येते आणि म्हणजे मी झोपतो वर्तमान काळ असं हे पण येते. ते म्हणजे सोपी मी आहे ते. स्वपी मी आहे का? अच्छा, हा स्वपी मी, सोपी बरोबर. मी आहे. म्हणजे मी झोपतो. अहम सोपी मी. हा अहम आल्यामुळे हा हा स्वपी मी. हा मी आधीच्या झोपतो. ह्याच्यात स्वपीही होतं. सोपी ही आधीच्या म्हणजे झोप. हा इथे सोपी ही नाही, मला होते. एकदा खाली पण स्वपी आहे का निश्चंत काय सोपी. असं नाही नाही म्हणून विचारलं. हा. सोपी ही चावत तोपर्यंत झोप. स्वपी मी. हा. म्हणजे उद्या सकाळी हा. त्याला सोडतील तोपर्यंत झोपतो आता. हा, म्हणजे हा, इकडे हा. अभ्यास झालाय तिकडे आणि तिकडे झोपायला सांगितलं असं ना. हा आता झोप इकडे आहे. मग इथं बोलतो मी झोपतो आता. हा झोपताय असं. हा हा, ओके. हा. आज्ञापयसी आज्ञा करतेस. तद अहम स्वीकरोमी एवमेव असंच. स्वप्न स्वप्न वाईट स्वप्न आणि आता आयात आलं होतं. आणलंय ना. स्वप्ने मी आले. झोपतो. अहम हे फारसा काही वेगळा शब्द नाही आहे कुठे. हम्म. हम्म. हा आयामुळे धातू साधित. आयात म्हणजे येणे. हा आयात ते येणे. येणे. धातू आले. साधित. हा अधिक धातू क्रिया. साधित. आले 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 आले. आले आले. धातू साधित आहे ना. हम्म. आता हे आता नाट्य सूचना आहे. हा नाट्यात सूचना आहे. इंटू हा ब्रॅकेट मध्ये हो उदयसिंह प्रगाढ स्वपिते. हा म्हणजे उदयसिंह गाढ झोपी जातो. हम्म. हे सगळं झाल्यावर असं. हो सहसा राजप्रसादात रोदनध्वनी श्रूयते. हम्म. सहसा म्हणजे अचानक राजप्रसादातून रडण्याचा आवाज येतो, ऐकू येतो, येतो. म्हणजे आवाज येतो. हा. हम्म. पन्ना विस्त्रस्ता भवती. म्हणजे ती वित्रस्त घाबरते. वित्रस्ता. वित्रस्ता. हा, त्रस्त झाली ना, ती घाबरली. हम्म. वित्रस्त, भयंकर घाबरली. हम्म. वंशपात्रे आपल्याला उच्चिष्टम. शब्द गेलेला बघा नल दमयंतीच्या ह्याच्यात. हा हा वित्रस्ता. हो घाबरून बरोबर आहे. रडायला कुत्री ओरडते असं. हो. आजूबाजूला वंशपात्रे कोण उच्चिष्टपत्रावली हस्ते च मार्जनी दधान राजकीया महत्तरः वारी उपतिष्ठती. म्हणजे वंशपात्रे म्हणजे त्या बांबूच्या टोपलीत उष्ट्या पत्रावळ्या आणि हातात झाडू घेतलेला राजकीय स्वच्छता कर्मचारी म्हणूया आपण, हम्म. सेवक कर्मचारी वारी नावाचा तो येऊन उभा राहतो. पल्लवीताई उपतिष्ठती. ओ आवाज बारीक येतोय. होय का? म्हणजे बघते मला हे मोठा करते. लेटर आवाजाचं. हो का? मोठा करते. हा, आता येतोय. हा. आता हा, येतोय. आता आला हा, व्यवस्थित. असा टोपलीत उष्ट्या पत्रावळ्या आणि हातात झाडू घेतलेला राजाचा स्वच्छता कर्मचारी किंवा स्वच्छता सेवक वारी येऊन उभा राहतो. या इन्स्ट्रक्शन्स आहेत नाटकासाठी, हा सूचना. प्रगाढम हे गाढ. एक मिनिट हे दिलीपजी, हा इथं हे जे पहिलं वाक्य आहे ना, हे वर्तमान काळातलं आहे. तर झोपी जातो म्हणण्यापेक्षा तो झोपतो, उदयसिंह गाढ झोपतो असं हवंय, असं मला वाटतं. चालेल ना, ठीक आहे झोपतो. हा. हा, झालं. जसं आता ती करतो खरा झोपला होतो म्हणजे. झोपतो. हा असं. आता समोर आपल्या नाटक चाललंय ना, म्हणून मग ते हे केलं की ते तो तिकडे अच्छा. आता तो झोपला हा आणि मग इकडे हा आता हे ही घटना घडली. हा, हा हा, बरोबर. चालेल. पुढे. हा, पुढे आता पुढे. मी आपलं काय आता त्यात शब्द काही बघायचे का? वेगळं नाहीये. हा, नाही अवघड काही नाही वाटत त्यात कुठलं ना. चौथं आता विध्वंसांच्या शुभांगी मॅडम. शुभांगी विध्वंसते आहेत का? हा. राम राम सर्वनाशः संजातः धात्री अंब. येताय ना आवाज? हो येतोय. हो, जरा सर्वनाशः दुष्टवनवीरः कारागारे महाराजं विक्रमं हत्वा उदय अपि हन्तुः इत एव आयाति. हा भगवन्
वंशपात्रं भूमौ निधाय स्वयमपि उपविशति. हम्म. राम राम सर्वनाश झाला. धात्री आई सर्वनाश झाला. दुष्ट वनवीराने तुरुंगात महाराज विक्रमाला मारून टाकले आणि उदयलाही मारण्यासाठी इकडेच येतो आहे. हे देवा. टोपली जमिनीवर ठेवून तो स्वतःही बसतो. हम्म. राम राम संबोधन उद्गारवाचक अव्यय. अरे रे हो. तिथे एक 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 किंवा धक्का धात्री धात्री आई असं म्हणते, त्या दाई आई म्हटलं तरी चालेल ना. चालेल चालेल हो. चालतं. हो 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 तसं सर्वनाश बरोबर. झाला. आई दाई आई हे हम्म. हा दाई. अंब म्हणजे आई का? अंब म्हणजे आई. अंब, अच्छा. अंबा, संजात जगदंबा. का हा झाला. हम्म. हे आपण असं वाचूया का, एक एक वाक्य जसं पल्लवी त्यांनी वाचलं तसं, म्हणजे हम्म. एक वाक्य झालं की त्याचा लगेच मराठीत अर्थ, म्हणजे पटकन हो. सगळे संदर्भ लागतात. ह्याचा अर्थ हा, ह्याचा अर्थ हा, हो. त्या शब्दाचा असतो. हा, बरोबर आहे. हा, ठीक आहे, ठीक आहे, ओके. आता ह्याच्यामध्ये काही शब्द संजातः, हा संजाता, सम उपसर्ग जन धातू जनधातू त प्रत्यय झाला अकारांत आहे. पुल्लिंगी विशेषण. पण ते पुल्लिंग काय झालं आहे? विशेषण. सर्वनाश झाला आहे. हम्म. संजातः. धात्री म्हणजे दाई. धात्री आई. म्हणजे दाई. दुष्ट वनवीर, झाला. कारागारे सप्तमी, कर्मधारय महाराजम, विक्रमम, हत्वा म्हणजे मारून, उदयम, अपी, अंतुम म्हणजे मारण्यासाठी, इतः म्हणजे या बाजूने, एवह च, एवच, आयाती. आयाती येत आहे. आयाती ही असंच काय? ठेव. त्याचा येत आ आहे. याचा या मान. धातू. हो. किती भगवान हे उद्गारवाचक. याद. हा, या म्हणजे येणे. येत आहे. आणखी एक यामध्ये सरांनी काय सांगितलं, आता इथं येत आहे आपण म्हटलं की नाही, हम्म. वर्तमान काळात त्यांनी सांगितलं, आता आयाती हे तुम्ही सामान्य वर्तमान काळ म्हणून पण घेऊ शकता, आणि तेच तुम्ही हे कंटिन्युअस चालू वर्तमान. प्रेझेंट, दोन्ही येतात. हो हा बरोबर. दोन्ही आले आले कधी काय वापरलं होतं आपण? चालू वर्तमान काळ आले आले. दोन्हीला एकच क्रियापद आहे. हा, तेच. हा, कुठे गेलं ते आयात आधी ते गेलं. हा, खाली वरती हा. आयातः. 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 ओके. काय झालं हे? आयातः. आ धातू या धातू म्हणजे आले. आला. हे भूतकाळ आहे. आयातः जे हे भूतकाळ आहे. हो, आणि ओके. वर्तमान काळ आहे ते. धातुसाधित भूतकाळ, आणि हे वेगळं, हे वर्तमान काळ आयाती. आयाती हम्म. पुढचा आला आणि धातूचा विषय कसं काय एकदम लक्षात आलं? मला कुठलं नाही कळलं. धातू साधित आहे हे कसं काय लक्षात आलं असं? आपल्याला नाही का गेलेलं गतः, म्हणजे तो सहगतः म्हणजे तो जातो, जातो नाही हा. गेला तो गेला. ते नाही का हे ना? सगळ्यात सुरुवातीचं पहिलं पुस्तक आहे, त्यात झालंय बघा. अच्छा, सागता, बरं बघते. सहगतः, आणि गता. पुल्लिंग्याचं तर गता, नपुसकलिंगी असेल तर स्त्रीलिंगाचं तर गता. गता. नपुसकलिंगी आलं असेल तर आलं. गता. हो. असं आहे ते, त्याला धातू साधित. हम्म. हम्म. तसंच हे आयातः. हम्म. हा. आता आयाती झालं वर्तमान काळ. ते पण धातू साधित. आता इथे वाचा. पाचवं कोण आहे? मीच आहे आता. पन्ना म्हणते आश्चर्यम. वारीन. आश्चर्य म्हणजे स आश्चर्यम म्हणजे आश्चर्यासहित म्हणजे आश्चर्याने. अरे अरे वारी, आद्य ते किम संजातम. आज ते म्हणजे तुला, किम संजातम तुला आज काय झाले आहे? किम मदिरा तू अधिकम न पिता. काय तू दारू अधिक नाही पिली? जास्त दारू प्यायलास का? हा, ते न पिता आहे बरोबर लिहिलंय तुम्ही. नाही, तुम्ही बरोबर लिहिलंय. न पिता काय नाही, बरोबर आहे. हा, बरं ठीक आहे. जास्त दारू तर
प्यायला नाहीस का असं. तू म्हणजे हा. तर इथं पाहिजे प्यायला तर प्यायला नाहीस का नाहीच दारू पाहिजे. तर प्यायला हा प्यायला नाहीस हा असं म्हणतो ना की मदिरा तू ऍक्च्युली जास्त प्यायला दारू आहेस का तिथं पाहिजे, नाहीच का काय? आहेस का पाहिजे? जास्त दारू तर पाहिजे तर दारू जास्त नंतर तर दारू पाहिजे तर प्यायला नाहीस का तू म्हणजे तर ना ओके चलो. दारू चला, तर आता पूर्ण झाला. हा जास्त दारू तर प्यायला नाहीस का नाहीच मी ना प्यायला पाहिजे होतं नाहीस खरं ना हा ना पाहिजे पाहिजे ना हा मराठीत आपण असं हम्म म्हणतो हो असा कसा न पिता अनर्गल म्हणजे म्हणजे नाही त्याचा प्यायला अनर्गल नाही अनर्गलम परापसी किंवा असं नुसतं कसं हॅलो अनर्गलचं ट्रान्सलेशन पाहिजे हे म्हणलं तरी चालतं हा जास्त दारू तर प्यायला नाहीस असं पण म्हणू शकतो ना म्हणायची पण गरज नाहीये जास्त दारू नाही, पण तर आता आलं ना इकडे तर आलं ना इकडे तर मग हो जास्त दारू तर प्यायला नाहीस असं पण होऊ शकतं ना हो म्हणायची गरज हा नाचा काही शब्द नाही आहे थोडं. नाही हा नाहीच आहे शब्द इकडे हा हा प्रकार चालेल दिलाय एवढं ना पण न चालेल पिता हा असा कसा अनर्गल बोलतो आहेस? प्यायला अनर्गलचं ट्रान्सलेशन काढून टाकूया का? प्यायला नाही अनर्गलचं तिथे तिकडे स आला ना नाहीसला तर प्यायला स काढून टाकायला पाहिजे काय काय हा जास्त प्यायलाच नाहीच नाही हा. प्यायला स काढून टाका म्हणजे ते बरोबर होईल हा जास्त दारू तर प्यायला नाहीच हा फक्त तिथल्या तर त्या ह्याची अक्षरातली गॅप जास्त झाली ती तुम्हाला हे राहू दे करायला ग लागली काय काय हे करणारच चालतं ना मी आपल्याला सांगितलं नाही, असं ठीक काय आहे. हे नाही दारू प्यायला ना जरा गॅप जास्त राहू दे बरोबर मला वाटतं जास्त तर लिहून नंतर दारू प्यायला नाहीस असं लिहू शकतो दर कुठं टाकायचं? जास्त तर नाही दारू नाही प्यायला नाही 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 जास्त तर नाही दारू आणि तर काय हेच किम म्हणजे काय आणि किम म्हणजे काय काय लिहायला पाहिजे तिकडे ना काय हा जास्त दारू तर प्यायला हा नाहीस काय येणार तिकडे काय हा काय एक काय टाक. हम्म हा किमचं काय लिहायला पाहिजे असं खरंच दारू प्यायल्यासारखं तर वाटायला दिलंय ना लागलं काय दिलंय तर काय कोण दारू जास्त प्यायला कोण दारू प्यायला प्यायला शंका नाही आहे तुम्हाला आता म्हणजे मला जास्त झाली का काय जास्त दारू तर प्यायला नाहीस? ओके चल. हा बरोबर आहे असा हा कसा अनर्गल बोलतो आहेस? अनर्गलचं ट्रान्सलेशन पाहिजे अनर्गल मराठी प्रलप बोलतो ना म्हणजे असंबद्ध असं काहीतरी. हा मग तसं लिहायला पाहिजे असं कसा हा पण असा अनर्गलचा असा नेमका कसा शब्दाचा काय आहे? अनर्गलचा काय असंबद्ध चालेल अनर्गल म्हणजे काय निरर्थक अनर्गलम आदवा तद्वा. निरर्थक अशा निरर्थक निरर्थक म्हणा ना तिथे असं हा कसं निरर्थक बोलतोय हा हा करेक्ट ओके हा, श बरोबर हम्म येस सर Hmm. 6वी वारी लक्ष्मीताई. हा नहीं नहीं धात्री विश्वसिहि त्वम् अहं सर्वं सत्यं वदामि त्वर्यतां राजकुमारस्य रक्षोपायं कुरुष्व संपलं. कुरुष्व संपलं संपलंय पण तिकडे फुलस्टॉप दिलं नाही म्हणून मला वाटलं काय आहे झालं ते तो दांडी पुढे खाली गेली खाली ती. गेला ती खाली गेले खाली गेली खाली गेली ओके हा हा बरोबर ओके तर वारी म्हणतोय नाही नाही धात्री माझ्यावर विश्वास ठेव मी सर्व दाई खरे दाई पाहिजे तिथे हम्म नाही नाही दाई धात्रीच्या ठिकाणी दाई पाहिजे हा दाई हा ओके माझ्यावर विश्वास ठेव मी सर्व खरे सांगतो त्वरा करा म्हणजे लवकर करा ना हा हे करा. त्वर्यताम बी फास्ट. त्वर्यताम नाही हा इकडे विश्वास ही तो म्हणजे तू विश्वास ठेव असं पाहिजे ना माझ्यावर नाही येणार ना तू विश्वास ठेव हा ना बरोबर आहे हो ठीक हो आहे चल. हो माझ्यावर असा शब्दाचा अर्थ नाहीये कुठे शब्द नाहीये हा हा, हा तू विश्वास ठेव हा तू विश्वास ठेव ओके हा तू विश्वास ठेव
मी सर्व खरे सांगतो. हम्म. त्वरा करा, त्वरा कर, त्वरा कर, त्वरा कर. हम्म. राजकुमाराचा रक्षोपाय कर. राजकुमाराचं रक्षण कर ना. हा, हा, रक्षण रक्षणाचा उपाय कर. पण कर. हा पुरुष पुरुषव म्हणजे पुष्प आज्ञार्थी कर ना, कर आज्ञार्थी घेतलेलं. अन्यार्थे. हा रक्षण कर ना. विश्वसिही हम्म. विश्वसिही विश्वास ठेव. त्वम अहम सर्वम म्हणजे इकडे सत्यम इकडे पण वदामि सिंही आलं म्हणजे ते आज्ञार्थ आहे ना. हे बघा त्वरियताम इकडे हे तुम्ही खाली लिहिलंय. हा लोट आहे, इथे खाली बरोबर. हा, लिहिलंय. काय काय आज्ञार्थ विश्वसिही. खाली पण लिहिलंय तुम्ही. काय काय खाली तुम्ही त्वमचं तू बरोबर लिहिलंय म्हणलं. तिकडे वर त्वम आलंय ना, त्याचं तुम्ही हा 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 शब्दार्थ लिहिलंय. शब्दार्थ तू तू बरोबर लिहिलंय. खाली घेतला नाही हा, हम्म. हो केलं हा. केलं ते. नाही, मी म्हणत त्वरियताम होते विश्वसिही म्हणजे इकडे पण आज्ञार्थ झालं म्हणून मी तुम्हाला हो हो हे ते पण सांगते मी. आज्ञार्थीच आहे. हो हो हा, ते पण विश्वसिही आज्ञार्थी आहे. आणि हे पाय बरोबर. लोट लोट हा, लकार त्याचं कळलं. आज्ञार्थ ही मध्यम पुरुष आधी लोट लकार. ओके. विश्वास ठेव. येस येस. त्वम अहम सर्वम सत्यम वदामि आणि वदामि. त्वरित नवीन आलं. त्वरियताम जे येते मगाशी वर गेला धातू ना. लोट लकार येते. घाई करा हे पण आज्ञार्थीच आहे. हे पण मगाशी आज्ञार्थच आहे. याच्यामध्ये आज्ञार्थी शब्द खूप आहेत. हा ते हम्म. आज्ञार्थी हा आया राजकुमार ही गेला ना मगाशी तसा. हा आया ही गेला काय मगाशी काय तसा आज्ञार्थी आया ही गेला. ही वाला हो. हा, मी बघा. कोणतं ही आया ही गेला ना. हे का विश्वसिही. विश्वसिही हा ही आज्ञार्थी आहे ना. आज्ञार्थ. विश्वसिंह सारखा आया ही गेला ना आपल्याला मगाशी. हा हो हा हो. हा हा येस येस ओके ओके येस. राजकुमारस्य राजकुमाराचे हे पण झालं. रक्षोपायम म्हणजे रक्षणाचा उपाय. रक्षणाचा उपाय. अच्छा, उपाय आहे. हा रक्षोपाय. हा रक्षोपाय रक्षणाचा उपाय. बरोबर. रक्षणाचा उपाय. संधी आहे इकडे. ओके पुरुष्व ओके. तू धातूचा लोट लकार आज्ञार्थी कर आत्मनेपदी आत्मनेपद मध्यम पुरुष एकवचन. हम्म. अर्थ म्हणजे कर. कर हा म्हणजे काहीतरी कर. उपाय कर हा. पटकन काय करायचं तुझं ते तर तो येईल आता. हम्म. ओके अश्विनी ताई वाचू. हम्म. व्याकुला भूत्वा किंतु समये धैर्यं त्यजन्ति स्वगतम. व्याकुळ होऊन पण वेळी धैर्य सोडत नाही. स्वगत. हा दीनानाथ किम इदं शृणोमि. आवाज ब्रेक होतोय तुमचा. तुझा आवाज असा किम इदं शृणोमि हा त्वमेव बरोबर. रक्ष एनम. हो का. हम्म. किम इदं शृणोमि त्वमेव रक्ष एनम बालम. म्हणजे हम्म. हे दीनानाथ हे काय ऐकते आहे. तूच या बाळाचे रक्षण कर. बाल हम्म. बाळाचे. हा बाळाला त्वमेव हम्म. रक्ष एनम. हा या बाळाचे. मला प्रकट वारी म्हणजे वारी प्रकट होतो का. प्रकट वारी. नाही 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 म्हणजे प्रकट स्पष्टपणे ते स्वगत प्रकट झालं ना. प्रकट बोलते नाही. हा, हा हा. आता ते इंटू आता परत ब्रॅकेट आहे ना. हा. म्हणजे बोल. इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या. हा ती बोलते वारी. तुम्ही असं वारी म्हणते. स्लो मोशन मध्ये बोलताय तुम्ही. यदि एवमेव तर्हि उदयम यथा कथमपि दुर्गात बहिर नयस्व. म्हणजे जर असंच असेल तर उदयला कसाही किल्ल्याबाहेर नाही. काही वारीला करून सांगते कसं करून ती पन्ना. यथा कथमपि. व्याख्या होऊन काही करून. हा म्हणजे यथा कथमपि म्हणजे कसेही करून. हा हा कसंही करून किल्ल्याच्या बाहेर हा नाही. हे पण आज्ञार्थ झालं नाही असं. बरोबर होता तिकडे. अच्छा, कसाही कसाही ठीक आहे का कसेही ठीक आहे. करून. तेव्हा कसाही हा, वाटतं आपल्याला. चालेल ते कसंही बरोबर आहे. चालेल ना. नाही मला वाटलं का कळेल ना. कळलं नाही. ते कसेही पाहिजे का कसाही पाहिजे. बरोबर आहे. कसेही करून. हा करून लिहायचं का कसंही करून. नाही कसेही. हो हो करूनचा शब्द हा घ्यायचा का
हो, वरून यथा पुढे लिहायला कथम पाहिजे. अपि. हा यथा कथम म्हणजे असंच मला वाटतं. ओके. यथा कथमपि. म्हणजे खरं ते येणं केणं प्रकारेण असं. हे फार मोठं होईल ते. नाही नाही, म्हणजे हा. यथा कथामपि येन केन बोललो प्रकारेण तसं. असं. किंवा मराठी येणं केणं प्रकारे प्रकारे हा, केणं वगैरे असं असं. येणार नाही मराठीत. प्रकारे येणं केणं प्रकारे. हा, येन यथा कथम येन केन येणं केणं प्रकारे. 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 हम्म. आणि करून नको. येन हम्म. केन प्रकारे आता ते किल्ल्याबाहेर ने. प्रकारे कसेही का कसेही करून पाहिजे इकडे पाहिजे. ज्याला जे आवडेल कसे त्यांचे घ्या. हा असू हा द्या, करेक्ट इकडे असू बरोबर. द्या, असू द्या, असं असू द्या. ओके, कसेही करून और दिस येन केन. और येन केन. हा, ओके ओके. हा, लक्ष्मीताईमध्ये येन केन काय आलं हे त्याच्याकडे? शब्द ओके. शब्द नाही, वाचायचे हा, शब्द काय बघा. हिंदीमध्ये म्हटलं तर नाही. जैसे तैसे करके कुछ भी हा कुछ करो, हा कुछ हा कुछ उसको भी बाहर ले करके. जाओ. हाँ, जैसे तैसे हा करके उसको बाहर ले जाओ बस. करेक्ट आपलं जैसे तसे. आपलं हिंदी फार अवघड आहे त्याच्यात. व्याकुलहा घाबरलेली. भूत्वा हो, हम्म. किंतु समये धैर्यम न त्यजंती न सोडता न सोड. समय म्हणजे वेळेवर असं हा, असं काय समय म्हणजे वेळेवर. वेळे वेळेत वेळेवर. वेळेत म्हणा, वेळेत म्हणा. हम्म. स्वप्नम हा दिनानाथ किम काय इदम शृणोमी ऐकत आहे. त्वम ऐकतो प्रक्ष ऐकतो किंवा ऐकत नाही. प्रक्षंत एनम या बालम मुलाला द्वितीय प्रकटम म्हणजे मोठ्याने बोलतो. वारीन उघड. संबोध. यदि जर एवमेव हे असं असेल तरीही तर उदयम येते. यथा यथा कथमपि जसे जमेल तसे हा, कोणत्याही प्रकारे. कसं बरोबर लिहिलंय, हे बरोबर लिहिलंय तुम्ही. हा, दुर्गात म्हणजे दुर्गातून, गडावरून, किल्ल्यातून हा, ही बाहेर नयस्व नीच आज्ञा जाण्यात घेऊन जा. निर्णय. मी नाही. गडातून ना गडावरून नाही, गडातून बाहेर नाही. हा, वरून गडातून नाही. गडावर ठीक आहे. गडावरून अगं गडावर तसंच तून किंवा म्हणतात. गडातून. तून वरून लो नाही मग होणार. तून काय. नाही म्हण. अगं दोन्ही पण. गडातून किल्ल्यातून बाहेर, किंवा किल्ल्यातून किल्ल्यातून. बाहेर. हा, त्या किल्ल्यातून किंवा गडावरून पण गडातून. म्हणतात. हम्म. ओके. गडा आता किल्ला आहे का, तो राजवाडा आहे का, काय असेल तो. नाही, दुर्गच आहे तो. दुर्ग हा, म्हटलंय ना मग. दुर्गच आहे. चित्तोडगडचं आहे. दुर्ग हा, म्हणजे किल्ला. चित्तोडगडची मग कथा आहे. किल्ल्यावरून. किल्ल्यावरून. वरून नाही. हा तून पण चालते वगैरे किल्ल्यातून. तर ते तून भुयारामधून गेले का, तून दारामधून गेले का, वरून गेले, आपल्याला काय माहिती. नाही म्हणजे नाही. ऍक्च्युली त्या तून ऊन असं येते ना नाही. पंचमी. तून ऊन येते. हा हा. पंचमी आहे ना, पंचमी आहे पंचमी ना. आहे. पंचमीला वरून पण चालतं. ठीक आहे. anyway. हा, बर चला. पासून, ऊन होऊन पासून. किंवा होऊन तिथून ओके ओके तिथून ओके 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 असं चालेल. होत असं. नयस्व त्या गडापासून दूर न्यायचं त्याला. हा इथपर्यंत झाला. आता पुढे हो, कोण आहे? वारी. शुभांगी. वारी. मी वाचते ना. हा, तुम्ही वाचा, पुढे वाचा. धात्री, धात्री अंब. पुन्हा दाई आई, दाई आई तो हा बोलतो. कुमार न प्राप्य वनवीरा त्वाम हनिष्यती. कुमार न प्राप्य म्हणजे जर कुमार मिळाला नाही, न नवीन मिळाल्यास वनवीर तुला ठार मारी. मारतील. वनवीर त्याचं नाव आहे ना, तर तो हा तुला ठार मारी. हा, आणि कुमार हा अपि त्वया विना कथम जीविष्यती. आणि कुमार तुझ्याशिवाय कसा जगेल, कसा जगू शकेल.
तस्य रक्षां हा कहा करिष्यति. आणि तुझ्यानंतर म्हणजे मग त्याचं रक्षण कोण करणार. म्हणजे असं म्हणतो ना की तू तर जिवंत राहिलीच पाहिजेस ताई आई. हा हा हा, असं त्याला आता प्रश्न पडलाय की दाई आई म्हणजे आता कुमार काय मिळाला करायचं नाही त्याला, जर कुमाराला जर गडावरनं बाहेर काढलं आणि तो मिळाला नाही तर तो वनवीर तुलाच मारेल. तुला ताई आईला मारल्यावरती मग कुमार कसा बरं जगेल, त्याचं रक्षण कोण करणार. ते पण नाही, त्याला प्रश्न पडलाय आता काय करावं. वारीला प्रश्न पडलाय असा. हा, की हम्म. दाई आई कुमार न मिळाल्यास वनवीर तुरा ठार मारेल. कुमार तुझ्याशिवाय कसा जगेल. कुमार सुद्धा तुझ्याशिवाय कसा जगेल, त्याचे रक्षण कोण करणार. हम्म. त्यामुळे तुला मरून पण चालणार नाहीये, तुलाही पळून जायला पाहिजे हवं तर त्याच्या बरोबर. पाहिजे हे कसे शक्य आहे कुमाराबरोबर. असताना. हम्म. हम्म. एवढा गहन प्रश्न पडला असेल त्या क्षणी त्याला. हम्म. 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 यात काय अवघड नाही. हा. आणि शती वगैरे सगळे ते आलेले आता. हे लागले. हा. पुढे कोण वाचताय का. पण प्रणालीताई आल्यात. हा, पाहुण्यांचं स्वागत करा. आवाज आपण पाहुणे नाही, मी कायमच असते हो तुमच्या बरोबर, नाही, मध्येच फक्त आता आणि मग आज आलात ना तुम्ही म्हणून म्हणजे. नाही नाही, अच्छा. आहे मी गप्प ऐकते, हो का, अरे वाचते अरे हा. वाचते. मग या या. आता तुम्ही वाचा. आता हो गप्प वाचते बसू वाचते. नका. हो म्हणजे एवढं मोठं पण वाक्य ना देऊन स्वागत करायचं तुमचं. पण ना आम एक 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 वदसी वाक्य तू. वाचा. हॅलो, हो हा वाक्य बोल. वाचून त्याच्यात सांगा एक असं करा. वाक्यांचा खाली अर्थ घ्या, म्हणजे जरा सोपं जाईल. हो 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 हो, पण हे एकच वाक्य केवढं मोठं आहे नाही बघितलं. नाही, एक नाही, जेवढं तुकडे करा त्याचे. हा बरोबर. अल्पविराम आम स्वल्पविराम. म्हणजे हा पूर्णविराम झाला की त्याचं लगेच हे वाचा. होय 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 हो हो हा. हो हो. आम वदसी तू सत्यम एव. होय तू खरं बोलतोय. किंतु नाही, परंतु नाही. अहम तस्य मार्गे विघ्नम उपस्थापयिष्यामि. मी तुझ्या मार्गात विघ्न उपस्थित करेन. त्याच्या तस्य. हा सॉरी, त्याच्या हो. कृपाणम आहृत्य शतशः भित्वा तम दूरे प्रक्षेप्स्यामि. म्हणजे तलवार आणून त्याचे बारीक तुकडे करीन आणि ते फेकेल असं येतं ना. प्रक्षेप्स्यामि म्हणजे दूर फेकून, फेकेल, दूर दूर फेकेल. फेकून देईल. हा हा, हो, दूर फेकून. ते आलं नाहीये वाक्य इथे हा, ते राहिलं अर्थांत. करा. कथय सावित्र्या यमपाशात स्वस्वामी रक्षितः. सांग, सावित्रीने आपल्या स्वामीला यमपाशातून कसे वाचवले. नाही का आलं, हे नाही का आलं. स्वामीला नाही का असं. नाही इथे कुठे नाही आहे. कथय म्हणजे सांग, सावित्रीने आपल्या स्वामीचं रक्षण केलं. यमपाशातून कसे वाचवले एवढंच वाच आहे. हा हा बरोबर. किम अहम इयती अबला अस्मि या मनुष्य हस्तात अपि आत्मस्वामी पुत्रम रक्षितुम न शक्ष्यामि. काय मी इतकी अबला आहे ह्या माणसाच्या हातून सुद्धा स्वतःच्या स्वामीच्या पुत्राचे रक्षण करण्यासाठी सक्षम नाही. नाही. वनवीरा दयालू वर्तते. म्हणजे वनवीर दयाळू वाटतो. श्रद्धा धातीमयी, तो माझ्यावर विश्वास ठेवील किंवा ठेवतो. तस्मात उदयस्य प्राणभिक्षाम याचिष्ये. तस्मात म्हणजे त्याच्याकडे. तस्मातचा अर्थ काय म्हणाले. त्याच्याकडून. त्याच्याकडून उदयच्या प्राणांची भिक्षा मागेल. मागेल. याची शिये. एक मिनिट. म्हणजे भविष्य काळाला ना. हे कुठलं ते उभय काय म्हणतात आत्मनेपदी याची मागणार. एक मिनिट दिलीपजी. नाही मागे हो, हे पाहतोय शब्द कुठे गेला. ठिकाणी गेला. लास्ट असणार. लास्ट. तस्मात म्हणजे त्या कारणाने. त्या कारणाने. हा, याचिष्य म्हणजे याचना करील आत्मनेपदी. आत्मनेपदी. हा दिलीपजी एक हा बोल.
हे बघा